काँग्रेसच्या नूतन नगरसेवकांचा आमदार विश्वजित कदमांनी केला सत्कार। सांगली महापालिका निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या काँग्रेसच्या नूतन नगरसेवकांनी कडेगावमध्ये आज स्वर्गीय पतंगराव कदम यांना अभिवादन केलेलं आहे। यावेळी काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांच्या हस्ते नूतन नगरसेवकांचा सत्कार देखील करण्यात आला आहे। सांगली महापालिका निवडणुकीमध्ये काँग्रेस 31 जागांवर निवडणूक लढवली होती। यामध्ये काँग्रेसचे 18 नगरसेवक निवडून आले आहेत। या नूतन नगरसेवकांनी आज कडेगावमध्ये स्वर्गीय पतंगराव कदम यांच्या पुतळ्याला अभिवादन करत विश्वजित कदम यांची भेट घेतली। यावेळी आमदार विश्वजित कदमांकडून नूतन नगरसेवकांना सांगलीच्या विकासासाठी काम करण्याच्या सूचना देत सत्कार केला। आता काल जेव्हा निकाल संपूर्ण महाराष्ट्रात वृत्तवाहिन्यांवर दाखवत होते आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या महानगरपालिकांचा निकाल हा चालू होता, अनेक महाराष्ट्रात घटना अशा घडलेल्या आहेत की कुठे शाई पुसली जात होती, काही दुबार मतदारांचा विषय सातत्याने तिथल्या स्थानिक उमेदवारांनी, नागरिकांनी, पोल एजंट्सनी तिथे निवडणूक अधिकाऱ्यांच्या समोर मांडलेला होता। आणि एकंदरीत सत्तेचा गैरवापर आणि पैशाचा अमाप वापर हा किती पद्धतीने झाला आहे हे सांगलीतल्या म्हणजे महाराष्ट्राच्या महानगरपालिकेतल्या शहरातल्या लोकांनी पाहिलेलं आहे। आणि म्हणून हा निकाल हा जनतेचा कौल मी मानत नाही, हा निकाल कुठेतरी सत्तेच्या गैरवापराचा कौल मी समजतो आणि अमाप पैशाचा कौल आहे। लोकांनी मतदान सगळ्या पक्षांना केलेलं आहे, पण कुठेतरी शाई पुसून जाणं, पोलिंग बूथ्सवर ज्या पद्धतीने वादविवाद झालेले आहेत हे सगळे वृत्तवाहिनीनेच दाखवलेल्या गोष्टी आहेत। आणि म्हणून मला असं वाटतं की याच्यावर निश्चित स्वरूपात काहीतरी आम्ही म्हणजे शहानिशा करूच आणि येणाऱ्या पुढची भविष्यातली वाटचाल ठरवू। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली।